रोजच्या जेवणाक घरोघरी 2-3 परी करूच्योच लागतात. सगळ्यांकडे चलता होतं. आज मी केलं आहे बटाट्याची कापं, आंब्याचा रायता केलं आहे आणि रतांब्याचा तिवाळ केलं आहे आणि त्याच्याबरोबर बटाट्याचे काप एकदम सुंदर लागतात. असे करून बघा. मोठा एक बटाटो घेतला आहे, त्याचे काप काढले, ते पाण्यात टाकले अगोदर राप येता म्हणून. नंतर पाण्यातसून बाहेर काढून त्याका मीठ, हळद आणि लाल तिखट लावून फक्त 5 मिनटं ठेवायचं. जास्त पाणी सुटाक द्यायचं नाही. मिठामुळे ना मसाल्याक पटकन पाणी सुटतं. जास्त पाणी सुटला की मसालो व्हावान जाता, नुसती कापां रावतात. तिखट लागाक होईना जरा तरी, चव येऊक होई. नंतर तांदळाचा पीठ आणि रवो त्याच्यात अशी घोळून घ्यायची, 2 मिनटं ठेवायची. त्याच्या अगोदर तवो तापत ठेवलं होतं तेल घालून. अगोदर तेल घालून तापत ठेवलास तवो काय ती चिकटणत नाही आणि डायरेक्ट घालूक गेलास की रवो पीठ चिकटतं. त्यामुळे अगोदर तवो तापत ठेवचो लागतं. असे चुरचुरीत तळून घ्यायचे, एकदम भारी लागतं. बटाट्याची कापा लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांक आवडतं. नाही म्हटलास तरी आठवड्यातून एकदा ती केली जातातच. ती चपातीबरोबर पण चालतं. आज सोमवार असल्या कारणान म्हटलं तोंडी लावूक बटाट्याची कापा करूया. अशी बटाट्याची कापा करा, चुरचुरीत तळा, अप्रतिम चव. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांक आवडतली. तुम्ही खावा आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.